सुट्टीला काहून नाही म्हणून राहिला रे तू? हा, काहून असं बोलून राहिला तू? हॅलो, कोण बोलता? मी ही आपली ती विनयची आई बोलून राहिली ना मी. मला माया पोट्याले जत्रेला घेऊन जायचंय बाप्पा, म्हणून तर येऊन राहिले ना मी मुंबईले. हा, नमस्कार आई. आई कसं आहे ना, इकडे आमचे काही रूल्स. अरे कसले रूल? हा, कसले रूल सांगून राहिले तुम्ही मला? आता आमच्या गावची जत्रा म्हणजे लई मोठी, तर मग जत्रेला आम्हाला अख्ख्या खानदानाला घेऊन जावं लागतंय. हा, मग जर आमचं खानदान जत्रेला नाही गेलो मग गावकरी चिडतील की नाही बाप्पा आमच्यावर. बर बर. अच्छा, कोणती जत्रा? कटोत्कच कटोत्कच. गावदेवी, आमच्या गावदेवीची जत्रा आहे की नाही बाप्पा गावाले. हा, मोठं जागृत देवस्थान आहे बरं का आमच्या गावचं. हा, तुम्ही पण या. हो हो, आम्हाला जायला नको, नाहीतर रागवणार नाही का? आता तुम्ही कोण बोलताय? म्या इण्याचा बाबा बोलून राहिलो. हा, नमस्कार बाबा. ते नमस्कार बिमस्कार राहू द्या बाजूला. मला पहिले सांगा, माझ्या पोट्याले रजा काहून देऊ नाही राहिले? तुमचा पत्ता द्या मला, मी येतो तुमच्या घरले. अहो नाही, घरी कशाला येत आहे? काहून घरी नाही? महा पोट्टा तुमचा एवढाला काम करून राहिला. महा पोट्ट्या एवढा मेहनती पोरगा आहे का तुमच्याकडे? नाही. मग का नाही रजा देऊन राहिला त्याला? आता तुम्ही कोण बोलताय? मी अभिमान. अरे, मी इण्याचा काका बोलून राहिलो. नमस्कार काका. हे बघा, आई बाबा काका. काकी पण ऐकून राहिली. तुम्ही सोडताय की ना आमच्या पोट्याला? का येऊ तुमच्या घरला? नाही, नको नको, नका येऊ घरी तुम्ही. मी देतो त्याला सुट्टी, पण त्याला वेळेत परत यायला सांगा. कामावर ड्युटी जॉईन करायला सांगा वेळेत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो मिस्टर विनय. हॅलो नागपूरकर. हॅलो. हा सर. टाळ्यांचा कसला आवाज येतोय? नाही, त्याचं काय ना, ते ऍक्च्युली ते हा, म्हणजे जायच्या आधी म्हणजे सगळेजण घरात टाळ्या वाजवून आनंद साजरा करतात. हा, मग ठरलं. हा, ओके ओके. हॅव अ सेफ जर्नी. ओके सर, गुड डे. थँक्यू. लवकरच येईन सर मी परत काम. अरे, खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.